नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण बी ए भाग 1 सेमिस्टर 2 अर्थशास्त्र पेपर नंबर जो 2 आहे त्या पेपरमधील जे पहिलं प्रकरण आहे भारतीय शेती, तर तो भाग आपण पाहायला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपला जो ए पॉइंट होता तो पॉइंट आपला संपलेला होता, भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे बदलते स्वरूप। आणि दुसरा बी हा जो घटक आहे तो घटक आपण पाहायला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपण भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे म्हणजेच भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची जी अनेक कारणे आहेत ती कारणे आपण पाहिलेली होती। आजच्या लेक्चरला आपण भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या किंवा सुचवण्यात आलेल्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की भारतीय शेतीची उत्पादकता इतर प्रगत देशांच्या तुलनेने जर विचार केला तर ती खूपच कमी असलेली आपल्याला दिसून येते। भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची वेगवेगळी कारणं सांगितले जातात आणि ती सर्वच्या सर्व कारणे म्हणजे जवळपास 16 कारणे आपण पाहिलेली होती किंवा अभ्यासलेली होती। आता आजच्या लेक्चरला आपण भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात किंवा कोणकोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे हा भाग आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत। कारण भारतीय शेतीची जी उत्पादकता कमी आहे ती वाढवण्यासाठी काही ना काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे, कारण त्या उपाययोजना केल्याशिवाय भारतीय शेतीची उत्पादकता वाढू शकणार नाही। म्हणून भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने ज्या उपाययोजना सांगितल्या जातात त्या उपाययोजनांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत। शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पहिला उपाय सांगितला जातो तो म्हणजे आधुनिक उत्पादन तंत्राचा स्वीकार करणे। आपण पाहिलं की भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्यापाठीमागे जी वेगवेगळी कारणे आहेत त्यामध्ये महत्त्वाचं कारण कुठलं आहे तर भारतीय शेती ही आजही जुन्या आणि परंपरागत पद्धतीने केली जाते। तर जुन्या आणि परंपरागत पद्धतीने शेती केल्यामुळे शेती उत्पादनामध्ये समाधानकारक अशा पद्धतीने वाढ होऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे किंवा आधुनिक तंत्राचा स्वीकार करणे आवश्यक आहे। आधुनिक उत्पादन तंत्राचा स्वीकार करणे याचा अर्थ काय तर आधुनिक यंत्राचा आणि आधुनिक तंत्राचा वापर करणे। आधुनिक यंत्राच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जर शेती कसण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते। म्हणजेच मनुष्यबळाच्या जोडीला यंत्रशक्तीची जर जोड मिळाली तर उत्पादनात वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते। आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी आजही शेती ही मनुष्यबळाच्या आणि जनावरांच्या शक्तीच्या सहाय्याने म्हणजेच पशुधन वापरलं जातं। मग बैल असतील, उंट असतील, घोडे असतील, तर असं पशुशक्तीचा वापर केला जातो आणि त्याच्या सहाय्याने शेती कसण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु त्यामुळे शेती उत्पादनामध्ये समाधानकारक या पद्धतीने वाढ होऊ शकत नाही। त्याऐवजी जर ट्रॅक्टर सारखी यंत्र आपण वापरली, मळणी यंत्रे जर आपण वापरली, कापणी यंत्रे वापरली, वेगवेगळ्या प्रकारची शेतीची अवजारे जर वापरण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये शेती उत्पादन घडून येण्यासाठी किंवा शेती उत्पादनात वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते। त्यामुळे आधुनिक उत्पादन तंत्राचा स्वीकार करणे म्हणजेच आधुनिक यंत्राचा आणि आधुनिक तंत्राचा वापर करून जास्तीत जास्त शेती उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणे हा एक या ठिकाणी उपाय सांगितला जातो। त्यानंतर दुसरा उपाय सांगत होतो म्हणजे रासायनिक खतांचा वापर शास्त्रीय पद्धतीने करणे। आपण कालच्या लेक्चरला पाहिलं की शेतीची उत्पादकता कमी असण्यापाठीमागं हेही कारण होतं की रासायनिक खतांचा वापर हा कमी प्रमाणामध्ये केला जातो आणि उपाययोजना सांगताना काय सांगितलेलं आहे की रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे, परंतु तो करत असताना शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे। म्हणजेच माती परीक्षण करून जमिनीमधल्या कोणते घटक किंवा कोणती द्रव्य कमी झालेली आहेत ती झीज भरून काढण्यासाठी कोणती रासायनिक खतांची मात्रा आपल्या जमिनीला देणं आवश्यक आहे याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून म्हणजेच माती परीक्षण करून आपल्या जमिनीमधील कोणती मूलद्रव्ये कमी झालेली आहेत ती भरून काढण्यासाठी कोणती खतं दिली पाहिजेत आणि त्याच्या किती मात्रा दिल्या पाहिजेत, म्हणजे खतांचे डोस किती दिले पाहिजेत याचा सारासार अभ्यास करून रासायनिक खतांचा वापर जर शेतीमध्ये केला, जमिनीमध्ये केला तर जमिनीवरती विपरीत परिणाम होत नाही। म्हणजे असं म्हटलं जातं की अतिरिक्त रासायनिक खतांचा जर मारा झाला तर जमिनीचे आरोग्य बिघडते, जमिनी खराब होऊ शकतात।
तर जमीन खराब होऊ न देता, जमिनीचा पोत न बदलता किंवा जमिनीवरती कोणतेही विपरीत परिणाम न होता जर आपण व्यवस्थितपणे शास्त्रीय पद्धतीने जर रासायनिक खतांचा वापर केला तर निश्चितपणे शेती उत्पादनात वाढ घडून येण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे हा एक उपाय सांगितला जातो. त्यानंतर तिसरा उपाय आहे तो म्हणजे संकरित बियाणांचा वापर करणे. आता संकरित बियाणांचा जो वापर आहे तो वापर करणं शेती उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, कारण संकरित बियाणांची उगवण क्षमता जास्त असते आणि त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारी ही बियाणं ओळखली जातात. संकरित बियाणं ज्याला हायब्रिड आपण असं म्हणतो. तर जर आपण जुनं साठवून ठेवलेलं जर बियाणं वापरलं तर त्याची उगवण क्षमता कमी असल्यामुळे शेती उत्पादनावरती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि म्हणून जर आपण पाहतो की आजही आपल्याकडं शेतकरी बियांची टोकणी करत असताना, कारण बिया पेरत असताना म्हणजे एकतर पेरणी पद्धतीने किंवा टोकन पद्धतीनं बियाणं जमिनीमध्ये वापरले जातात. आता टोकन पद्धतीनं जर बियाणं जमिनीमध्ये घालायचे असतील तर त्यावेळेला जास्तीत जास्त 1 किंवा 2 बिया पुरेशा होतात, पण आपल्याकडं एका ठिकाणी 3, 4, 5 बिया टाकण्याची पद्धत आहे. ही का पद्धत आहे? कारण जर 1-2 बिया जर नाही उगवल्या तर राहिलेल्या बिया उगवतील, ही एक प्रकारची आपली मानसिकता तयार झालेली असते. कारण आपल्यालाही निश्चित खात्री असते की बियाणांची उगवण क्षमता जास्त नाही, म्हणजे 5-6 बिया टोकल्या तर 2-3 बिया उगवतील. ही एक प्रकारची धारणा आपल्या मनामध्ये तयार झालेली असते आणि ती धारणा खरी आहे. कारण जुनी साठवून ठेवलेली जी बियाणं आहे ती बियाणं त्यांची उगवण क्षमता कमी असल्यामुळे भरघोस उत्पादन देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे संकरित बियाणांचा वापर करणे, नवनवीन वाण किंवा नवनवीन बियाणांचा वापर करणे हे शेती उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. तर तो एक ह्याच्यामध्ये भाग आहे. त्यानंतर पीक संरक्षण पद्धती हा चौथा प्रकार आहे. पीक संरक्षण पद्धती. पीक संरक्षण पद्धती म्हणजे पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारची जी रोगराई येत असते, जी कीड निर्माण होत असते, त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पीक संरक्षण पद्धतीचा वापर केला जातो. आता त्यामध्ये काही वेळा कीटकनाशकांचा वापर केला जातो, जैव तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे रासायनिक द्रव्यामध्ये पिकांवरती जर आळी किंवा कीड आलेली असेल तर जैव तंत्रज्ञान पद्धतीचा पण वापर केला जाऊ शकतो किंवा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाते आणि त्या पद्धतीने पिकांचे संरक्षण जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येण्यासाठी मदत होत असते. त्याच पद्धतीने अति कडक उन्हापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी पिकांवरती छत घालणे हाही प्रकार केला जातो किंवा अति कडाक्याच्या थंडीपासून पिकांचं संरक्षण करता यावं, त्यामुळे काही महत्त्वाची विशेषतः फळं असतील किंवा फुलं असतील तर ती आपल्याकडं म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये लावण्याची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने किंवा मोकाट जनावरांपासून पिकांचं संरक्षण होण्यासाठी कुंपण घालणे, जमिनीला किंवा शेतीला कुंपण घालण्याच्या पद्धती आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा जर वापर केला तर निश्चितपणे 5 ते 10% एवढी शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येऊ शकते. त्याचबरोबर पिकांचा सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा शत्रू आहे तो म्हणजे तण. तर तणनाशकांचा वापर जर आपण केला तर त्यामुळे सुद्धा शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येऊ शकते. कारण आपण मुख्य पिकांना जी खतं देतो, जे पाणी देतो ते बऱ्याचदा तणाकडून शोषलं जातं आणि त्यामुळे तणांची भरमसाठ वाढ झालेली आपल्याला दिसून येते. काही वेळा काही ठिकाणी आपल्याला पीक दिसत नाही एवढी तणं दिसून येतात. तर ही तणनाशकंसुद्धा वापरणं गरजेचे आहे. तर या पद्धतीने पीक संरक्षण पद्धतीचा अवलंब करून आपण शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे पाणी पुरवठ्याच्या सोयीत वाढ घडवून आणणे. आपण पाठीमागं अनेकदा पाहिलेले आहे की भारतीय शेती ही आजही बारमाही पिकवली जात नाही, तर ती हंगामापुरती पिकवली जाते किंवा 6 महिने पिकवली जाते.
म्हणजे 6 महिन्याचा हंगाम संपला की अनेक ठिकाणी शेती पाडून ठेवावी लागते, कारण आजही आपल्याकडे जास्तीत जास्त जमीन ही जलसिंचनाखाली आलेली नाही, तर फक्त 36% शेतजमीन ही जलसिंचनाखाली आलेली आहे. म्हणजे इरिगेशन स्कीम खाली आलेली जमीन किंवा ज्या जमिनीला बारमाही पाणी पुरवठा केला जातो अशा जमिनीचं प्रमाण हे किती आहे, तर फक्त 36% आहे. राहिलेल्या 64% शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली गेली किंवा जलसिंचनाखाली आणली गेली तर शेती उत्पादन वाढण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे बारमाही शेती जर पिकवली गेली तर वर्षातून 2 ते 3 पिकं घेणं शेतकऱ्यांना शक्य होतं. परंतु जर हंगामी शेती झाली तर वर्षातून फक्त एकच पीक घेता येते, एक वेळच पिकं घेतली जातात. त्याचेही परिणाम शेती उत्पादनावरती होत असतात. म्हणून शेती वर्षभर पिकवता यावी यासाठी, वर्षातून 2 ते 3 पिके घेता यावीत यासाठी शेतीला बारमाही पाणी पुरवठा होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्याच्या सोयीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे विक्री व्यवस्थेत सुधारणा करणे. आपण पाहिलं की भारतात विक्री व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे दोष असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही किंवा रास्त भाव मिळू शकत नाही आणि त्यामुळे जादा उत्पादनाची जी प्रेरणा आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती नष्ट होते. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला जर योग्य हमीभाव मिळाला, म्हणजे योग्य जर किंमत मिळाली तर शेतकऱ्याला जादा उत्पादनाची शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होऊ शकते. परंतु आपल्याकडे विक्री व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. शेतकऱ्याच्या शेतमालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही, तर ती किंमत व्यापाऱ्याकडून ठरवली जाते, ग्राहकांकडून ठरवली जाते. त्यामुळे शेतकरी निराश होतो आणि तो जादा उत्पादन घेण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्याच पद्धतीने व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्याच्या निरक्षरतेचा फायदा घेतला जातो, त्याच्या अज्ञानीपणाचा किंवा अडाणीपणाचा फायदा घेतला जातो आणि वजन मापामध्ये शेतकऱ्याची फसवणूक केली जाते. तर ती फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने शेतमाल साठवणुकीच्या सोयी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. म्हणजे ठिकठिकाणी गोडाऊनच्या किंवा गोदामाच्या सोयी निर्माण झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर नाशवंत माल दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी शीतगृहांच्या सोयी, ज्याला आपण वेअर हाऊसिंग असं म्हणतो, तर शीतगृहांच्या सोयी उपलब्ध होणं आवश्यक आहे, ज्यामध्ये भाजीपाला, फळे, फुले काही काळ शेतकऱ्याला टिकवून ठेवता येऊ शकतील. या पद्धतीने साठवणुकीच्या योग्य सोयी निर्माण होणं आवश्यक आहे. या जर सगळ्या सोयी सुविधा निर्माण झाल्या तर शेतकरी आपल्या शेतमालाला योग्य किंमत मिळेपर्यंत तो थांबू शकतो आणि त्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या शेतमालाला समाधानकारक किंमत मिळू शकते आणि त्याच्या मनामध्ये जादा उत्पादनाची प्रेरणा निर्माण होऊ शकते. तर त्यासाठी विक्री व्यवस्थेमध्ये जे काही दोष आहेत ते कमी करून विक्री व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा उपाय सांगितला जातो तो म्हणजे भांडवलाचा पुरवठा करणे. आपण कालच्या लेक्चरला पाहिलं की शेतकरी एकतर जमिनीचे आकारमान लहान असते आणि लहान आकारमानाच्या जमिनीमध्ये तो आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही, ही त्याची अडचण असते. दुसरी अडचण अशी आहे की जरी शेतकऱ्याकडे शेतजमीन जास्त असली तरी देखील अनेकदा तो आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही, कारण आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी त्याला भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे रासायनिक खते, संकरित बी बियाणे किंवा ट्रॅक्टरसारखी यंत्रे, मळणी यंत्रे, कापणी यंत्रे याचा वापर त्याला करता यावा यासाठी त्याला पैशाची किंवा भांडवलाची आवश्यकता असते. किंवा विहिरीसारखी पाणी पुरवठ्याची सोय त्याला निर्माण करायची असेल, पाईपलाईन करायची असेल, विद्युत मोटर त्याला बसवायची असेल तर त्यासाठी सुद्धा त्याला पैशाची किंवा भांडवलाची आवश्यकता असते. परंतु त्याच्या आर्थिक अडचणीमुळे, त्याच्या दरिद्रीपणामुळे तो आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही, शेतीमध्ये तो जास्त प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक करू शकत नाही. तर यासाठी शेतकऱ्याला योग्य व्याजदरामध्ये, म्हणजे कमीत कमी व्याजदराने जर त्याला भांडवलाचा पुरवठा झाला आणि त्याला वेळेमध्ये जर तो भांडवलाचा पुरवठा झाला किंवा कर्ज पुरवठा करण्यासाठी काही बँका पुढे आल्या आणि त्यांनी म्हणजे कमी व्याजदराने जर कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न झाला
भांडवलाचा जर त्याला सहजपणे पुरवठा झाला तर तो आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रयत्न करू शकेल आणि त्यामुळे शेती उत्पादनात वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकेल. म्हणून हा एक उपाय सांगितला जातो. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे जमीन सुधारणा कार्यक्रम. बऱ्याच ठिकाणी जमीन नादुरुस्त असलेली दिसून येते किंवा नापीक जमिनी असलेल्या दिसून येतात. तर नापीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा ज्या पडीक जमिनी आहेत त्या पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी, जमिनीचे पिकाऊ जमिनीचे क्षेत्रफळ वाढवण्यासाठी किंवा पिकाऊ जमिनीचे आकारमान वाढवण्यासाठी जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे जर जमीन सुधारणा कार्यक्रम जर हाती घेतला गेला तर नापीक जमिनीचे रूपांतर सुपीक जमिनीमध्ये होऊ शकते किंवा पडीक जमिनी लागवडीखाली येऊ शकतात किंवा उंचवट असणाऱ्या जमिनीचे सपाटीकरण करता येऊ शकते किंवा ज्या दलदलीच्या जमिनी आहेत त्या जमिनी हाताखाली येऊ शकतात. तर किंवा जमिनीची जी धूप आहे ती धूप कमी करता येऊ शकते. असे पद्धतीने जर वेगवेगळे प्रयोग केले गेले तर निश्चितपणे शेती उत्पादनात वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. कारण जमीन सुधारणा कार्यक्रमामुळे जास्तीत जास्त जमीन ही लागवडीखाली आणता येते आणि त्याचे निश्चित फायदे हे शेतकऱ्यांना होत असतात. त्यामुळे हा एक उपाय सांगितला जातो. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे पीक विमा योजना. आता अलीकडील काळामध्ये पीक विमा योजनेच्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाचा विमा उतरवतो, वाहनांचा विमा उतरवतो, घराचा विमा उतरवतो, त्याचबरोबर कारखान्यातील मालाचा विमा उतरवला जातो. तर या पद्धतीने पिकांचाही विमा उतरवला जाऊ शकतो. पीक विमा योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट पिकांचे विमे उतरवण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे. हा पीक विमा योजना जर शेतकऱ्यांनी उतरवलेला असेल आणि काही नैसर्गिक आपत्तीमुळे जर पिकाचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई विमा महामंडळाकडून शेतकऱ्याला मिळू शकते अशी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेबाबत फारशी माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले किंवा बाजूला राहिलेले आपल्याला दिसून येतात. तर ही जी काही योजना आहे ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्या शेतकऱ्यांना पिकाचा विमा उतरवण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न जर झाला तर निश्चितपणे शेती उत्पादनात वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. त्यानंतर पुढचा उपाय सांगितला तो म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल करणे. शेतकऱ्याचा दृष्टिकोन बदलणं खूप आवश्यक आहे. कारण शेतकरी आजही व्यापारी दृष्टिकोनातून शेतीकडे पाहत नाही तर जुन्या किंवा संकुचित दृष्टिकोनातून तो शेतीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय तर शेती हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन आहे. पोटापुरते धान्य पिकले तरी भरपूर झाले, ज्यादा उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्याकडून केला जात नाही. आणि त्यामुळे एकंदरीतच शेती ही म्हणजे बाजारपेठेसाठी न पिकवता किंवा बाजारपेठेसाठी उत्पादन न घेता केवळ पोटापुरते धान्य पिकवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. व्यापारी दृष्टिकोनातून जर शेती पिकवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे शेती उत्पादनात वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे हा देखील एक उपाय सांगितला जातो. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे शेतीवरील कर कमी करणे. आता शेतीवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे कर सरकारकडून आकारले जातात ते कमी करण्याचा प्रयत्न केला जावा हा एक उपाय सांगितला जातो. कारण शेतीवरती जमीन महसूल असेल किंवा शेतसारा असेल अशा प्रकारचे जर काही कर किंवा पिकांवरती जर कर आकारले जात असतील, शेतमाल वाहतुकीवरती काही कर आकारले जातात, त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा काही भाग हा कर भरण्यासाठी खर्च होत असतो. आणि म्हणून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ घडून यावी किंवा शेतकऱ्याचे उत्पन्न कर रूपाने कमी होऊ नये म्हणून शेतीवरती आकारले जाणारे जे कर आहेत ते काही प्रमाणामध्ये जर कमी झाले किंवा काही कर जर पूर्णच बंद केले तर शेतकऱ्याचे उत्पादन वाढण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होऊ शकते. आणि त्या पद्धती म्हणजे कर जास्त उत्पादन घेतले तर जास्त कर भरावा लागतो ही एक प्रकारची भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. आणि त्यामुळे जर कर हा अडथळा बाजूला झाला तर शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू शकतील.
आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे शेती संशोधनाला प्रोत्साहन देणे. तर आपण काल हे पाहिलेलं होतं की भारतामध्ये अजूनही प्रगत देशांच्या तुलनेने जर विचार केला तर म्हणावं तेवढं समाधानकारक शेती संशोधन होत नाही. आणि जे काही शेती संशोधन होत आहे ते थेट शेतकऱ्यांपर्यंत अजूनही म्हणावं तेवढं पोहोचू शकत नाही. तर शेती संशोधनाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त शेती संशोधनावरती जर भर दिला तर नवनवीन प्रकारचे संकरित बियाणं, नवनवीन प्रकारचं जे वाण आहे ते स्वदेशी वाण निर्माण होऊ शकेल. आणि त्याच पद्धतीने कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या नवनवीन बियाणांचा जर शोध लागला तर निश्चितपणे शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर वेगवेगळी जी रोगराई किंवा जी कीड पिकांवरती आलेली आहे तिचं उच्चाटन कशा पद्धतीने केले पाहिजे त्यावरही अजून संशोधन होणं गरजेचं आहे. आणि त्याला अनुसरून वेगवेगळी कीटकनाशकं तयार करणे किंवा शेतीसाठी वेगवेगळी अवजारे तयार करणे, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधून काढणे, अशा अनेक मार्गाने शेती संशोधनावरती जर भर दिला तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि शेती उत्पादन वाढण्यासाठी देखील मदत होऊ शकते. तर या पद्धतीने जर शेती उत्पादनात वाढ घडून आली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीने आज आपण जो प्रकरण 1 मधला बी हा घटक आहे भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना, तर तो दुसरा घटक आपण या ठिकाणी संपवलेला आहे. शेती उत्पादन वाढवण्यासाठी जवळपास 12 उपाययोजना आज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणेच तुम्ही हे पॉईंट लिहून घेत असाल अशी अपेक्षा किंवा असं गृहीत धरून आपण ही पुढची वाटचाल सुरू करतोय. आणि त्या पद्धतीनं हा आपला जो बी हा घटक आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण प्रकरण 1 मधला जो सी हा घटक आहे तो घटक आपण पाहणार आहोत. आणि आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.